तुमची एनटीए यूजीसी नेट एक्झाम पेपर 2 ची तयारी योग्य दिशेने सुरू आहे का? आणि जर नसेल, तर मग योग्य मार्गावर आणण्याकरिता काय करावं लागेल? ट्रस्ट मी, या प्रश्नाचे उत्तराचे अनेक पैलूंचे अन्वयार्थ तुम्हाला पुढील काही मिनिटांमध्ये लावता येईल. कुठलीही एक्झाम क्रॅक करण्याकरिता, त्या परीक्षेत यश मिळवण्याकरिता इथं 2 गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. पहिली म्हणजे एनालिसिस ऑफ एक्झामिनेशन, परीक्षेचं विश्लेषण. आता परीक्षेचं विश्लेषण करणं किती गरजेचं आहे, पीवायक्यूज अनालिसिस करणं किती महत्वाचं आहे, याचं गांभीर्य आपल्या सर्वांनाच आहे. आणि यामुळे याचे अनेक रिसोर्सेस देखील आपल्याकडे अवेलेबल आहे. फॉर एक्झाम्पल युट्यूब. अनेक चांगल्या एज्युकेटर्सने रिसेंट इयर मध्ये झालेल्या जवळपास सर्वच यूजीसी नीटचे क्वेश्चन पेपर एनालिसिस करून ठेवलेले आहेत. बुक्सने देखील मदत होते, गाईड देखील अवेलेबल आहे. थोडक्यात आपल्याकडे पुरेसे असे रिसोर्सेस अवेलेबल आहेत की ज्याने आपल्याला परीक्षेचं विश्लेषण करायला मदत होईल. मग आता जो दुसरा महत्वाचा पैलू आहे तो आहे सेल्फ अनालिसिस ऑफ ऍस्पिरंट, परीक्षार्थीचं आत्मविश्लेषण. तर परीक्षार्थीचं आत्मविश्लेषण म्हणजे काय? तर जी कुठलीही एक्झाम करिता जो परीक्षार्थी विद्यार्थी तयारी करत आहे, त्याकरिता असणारा त्या परीक्षार्थीकडे जो ऑलरेडी नॉलेज आहे, त्याबद्दल असलेला अवेअरनेस, तो कुठल्या स्टेजला आहे, ज्ञानाच्या कुठल्या पातळीवर आहे, इत्यादी गोष्टी. फॉर एक्झाम्पल, यूजीसी नीट सोशॉलॉजीच्या सिलेबस मधला कुठला टॉपिक एखाद्या ऍस्पिरंटला खूप चांगलं जमतंय, कुठला त्याला जमत नाहीये, कुठल्या टॉपिकला त्याला फार मेहनत करायची गरज आहे, कुठेतरी कमी वेळ दिला प्रिपरेशन करिता तरीही त्याची उत्तर बरोबर येतील. जोपर्यंत त्याला या सर्व गोष्टींच्या बद्दल अवेअरनेस येत नाही, तोपर्यंत तो ज्ञानाच्या कुठल्या स्टेजला आहे त्याला कळणारच नाही, हे त्याच्या लक्षातच येणार नाही. आणि तेही तेवढंच गरजेचं आहे. आता हे करणं का गरजेचं आहे? कारण की एक गोष्ट तुम्ही इथे लक्षात घ्या, यू आर नॉट स्टार्टिंग फ्रॉम झिरो. तुमची सुरुवात अगदीच शून्यापासून नाहीये. कारण की त्या विषयामध्ये तुम्ही ऑलरेडी मास्टर डिग्री तुमच्याकडे आहे किंवा तुम्ही अपियर मध्ये असाल. म्हणजे काय, तर तुम्ही कमीत कमी 1 किंवा 2 वर्ष तुम्ही त्या विषयाचा तुम्ही अभ्यास केलेला आहे. तुम्हाला जरी त्या विषयामध्ये फार जास्त कॉन्फिडन्स नसेल, तरीही तुमची सुरुवात अगदीच शून्यापासून नाही, हे तर तुम्हाला मान्य करावंच लागेल. मग आता या ठिकाणी मी नॉलेजच्या 3 कॅटेगरी क्रिएट केलेल्या आहेत. पहिली कॅटेगरी अशा ऍस्पिरंटची की जसं स्ट्रॉंग फाउंडेशन आहे, म्हणजे त्या विषयाची त्याच्या मूलभूत संकल्पना फार क्लिअर आहेत. दुसरी कॅटेगरी अशा ऍस्पिरंटची की जो फोकस्ड स्पेशलिस्ट आहे, त्याला पूर्ण सिलेबस मधला एखादा सब टॉपिकच त्याला खूप छान जमतंय. फॉर एक्झाम्पल, समाजशास्त्रामध्ये कोणाला सिद्धांत खूप छान जमत असेल, कोणाला संशोधन पद्धती शास्त्राचे क्वेश्चन कोणाचे अॅक्युरेट करेक्ट येत असतील, कोणाला ग्रामीण किंवा नागरी समाजशास्त्राचा कोणाचा अभ्यास छान झालेला असेल, एटसेट्रा. आणि तिसरी कॅटेगरी मी अशी क्रिएट केलेली आहे की जो ब्रॉडर एक्सप्लोरर आहे, की त्याला सिलेबस मधल्या सगळ्याच सब टॉपिकचं थोडं नॉलेज आहे. आणि जर का तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही या तीनही कॅटेगरीमध्ये बसत नाहीये, तर मग तुम्ही स्वतःची एक नवीन कॅटेगरी क्रिएट करा. उलट ते जास्त फायदेशीर असेल तुमच्याकरिता. मग आता आपण या कॅटेगरींपैकी कुठल्या कॅटेगरीमध्ये आपण बसत आहोत, हे मोजण्याकरिता देखील आपल्याकडे अशी ठळ कुठली तरी मोजपट्टी असायला हवी. मग याकरिता आपण काय करू शकतो, तर तुम्ही मागच्या वेळेस जो तुमचा यूजीसी नेटचा पेपर तुम्ही अटेम्प्ट केलेला आहे, त्याचं तुम्ही अनालिसिस करा. आणि जर का हा तुमचा पहिला अटेम्प्ट असेल, तर तुम्ही तुमच्या एखाद्या मित्रमैत्रिणीकडनं किंवा तुमच्या एखाद्या सिनियरने ज्यांनी कोणीही नेटचा पेपर दिलेला आहे त्यांच्याकडनं त्यांची रिस्पॉन्स शीट मागून घ्या, त्याचं प्रिंट काढा आणि मग त्याला सॉल्व्ह करा. एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे की या पर्टिक्युलर स्टेजला तुम्हाला मार्कांची काळजी करायची नाहीये. तर तुम्हाला फक्त तुम्ही कुठल्या प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करू शकत आहात, कुठल्या प्रकारचे तुमचे उत्तर बरोबर, कुठल्या प्रकारचे तुमची उत्तर चुकतायत, ह्या गोष्टींवर तुम्हाला विश्लेषण करायचं आहे. नंबर्स किती येत आहेत, मार्क किती वाढतायत, या पर्टिक्युलर स्टेजला तुम्हाला त्याबद्दल लक्ष द्यायचं नाहीये. तुम्ही कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करू शकत आहात, कुठल्या प्रकारचे तुमचे उत्तर चुकतायत, ह्या सर्व गोष्टींचं तुम्ही अनालिसिस केलं, तुम्ही कुठल्या स्टेजवर आहात हे तुम्ही फाइंड आउट केलं, त्यानंतर तुम्हाला पीवायक्यूज प्रॅक्टिस करायचे आहेत.
पीवायक्यूज प्रॅक्टिस करणं या इंटायर जर्नीमध्ये अतिशय गरजेचं आहे. अतिशय म्हणजे अतिशय गरजेचं आहे. एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की तुमची जर्नी ही पीवायक्यूज शिवाय अतिशय अवघड होईल. पीवायक्यूज शिवाय तुमची ही जर्नी सोपी जाणार नाही. एवढं भर देऊन मी यावर का सांगते आहे हे तुम्हाला आत्ता लक्षात येईल. हे एनटी यूजीसी नेट मध्ये विचारलेले क्वेश्चन्स आहेत. हे सोशॉलॉजीचे पीवायक्यूज आहेत जे आता आपण इथे डिस्कस करत आहोत. हा जून 2021 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. जोड्या लावा आहे बेसिकली. इथे दिलेले आहे सोशॉलॉजिस्ट आणि इथे दिलेले आहे बुक्स. इथं आहे इमाइल डर्खाइम आणि यांचं बरोबर उत्तर आहे द रूल्स ऑफ सोशॉलॉजिकल मेथड. हे सर्वांनाच माहित असेल. दुसरा प्रश्न आता आपण इथं घेत आहोत डिस्कशनाकरिता. हा जून 2021 मध्ये विचारलेला आहे आणि हा मार्च 2023 मध्ये विचारलेला आहे. सेम क्वेश्चन. इमाइल डर्खाइम द रूल्स ऑफ सोशॉलॉजिकल मेथड. जून 2023 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. पुन्हा इमाइल डर्खाइम आणि द रूल्स ऑफ सोशॉलॉजिकल मेथड. नेक्स्ट हा जून 2020 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. अकॉर्डिंग टू आर के मर्टन विच ऑफ द फॉलोइंग कॉन्स्टिट्यूट इथोस ऑफ सायन्स. जून 2020 डिसेंबर 2023 तोच प्रश्न. इथोस ऑफ सायन्स बाय आर के मर्टन. नेक्स्ट डिसेंबर 2023 मध्ये विचारले गेलेला प्रश्न आहे. करेक्ट सिक्वेन्स विचारला आहे स्टेप ऑफ कंडक्टिंग रिसर्च स्टडी. डिसेंबर 2019 मध्ये विचारलं होतं करेक्ट सिक्वेन्स स्टेप्स ऑफ सोशल रिसर्च. नेक्स्ट जानेवारी 2017 मध्ये विचारलं होतं द स्लोगन सेफ प्लॅनेट अर्थ वॉज जनरेटेड ॲट. आणि डिसेंबर 2018 मध्ये विचारलेलं आहे सेफ प्लॅनेट अर्थ वॉज जनरेटेड ॲट. आता तुमच्या लक्षात आलं असेल की स्वतःची कॅटेगरी डिफाईन करणं, स्वतःची कॅटेगरी फाइंड आउट करणं, त्या अकॉर्डिंग स्वतःची युनिक स्ट्रॅटर्जी बनवणं आणि मग पीवायक्यूज प्रॅक्टिस करणं ही पूर्ण जर्नीमध्ये किती महत्वाच्या प्रोसेस आहेत. पीवायक्यूज प्रॅक्टिस केल्याशिवाय तुमची जर्नी ही किती अवघड होऊ शकते हे तुम्हाला आत्ता समजलं असेल. आय होप की या व्हिडिओमुळे तुमची ही जर्नी थोड्याफार प्रमाणात का होईना तुम्हाला सोपी करून घेण्यामध्ये मदत होईल. इथपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तुम्हा सर्वांना ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर एक्झाम. थँक यू सो मच एव्हरीबडी.